हे बघा, त्या साईडला जायचं पण ते कुठून जातात आहे सापडत नाहीये. पुरा गावाचा फील आहे, गावच आहे म्हणा. झोपायला लागले. क्लायमेट सकाळपासून असंच आहे आणि थंड आहे. आता यूज टू झालो आहे एका हाताने सायकल चालवायला. मगापासून ते एका साईडला खेचतेत. थोडं स्टेअरिंग समोरून आप दोन्ही पाय टाकून सरळ तशा पद्धतीने केलंय. तरी पण पॅडल मारले की एका साईडलाच जाते. इथून बरोबर हनोई 500 किलोमीटर आहे. आणि मी जिथे जाणार आहे अजून दुसरं काय नावं इतके निमबिन म्हणून समथिंग आहे. तर ते काहीतरी 400 किलोमीटर 400 किलोमीटर आहे. सकाळी ब्रेकफास्ट केल्याच्यानंतर आता भूक तशी नाही लागली. बघा विएतनामीज चर्च इकडे भरपूर आहे. म्हणजे आतापर्यंत 4-5 बघितले. इवन ह्या फ्लॅगला पण सुद्धा बघा क्रॉस आहे. रात्री इथपर्यंत म्हणजे आता मागून इथपर्यंत मला चालत यायचं होतं. बरं झालं ती भेटली बाई. हे हंड सुद्धा इथे सुद्धा 350 ते 400 रुपयाला रूम आहेत हॉस्टेल. एकदम रिव्हरच्या बाजूला. आता जे आपलं आहे ते पण काही रिव्हरच्या बाजूलाच आहे म्हणा. तर हे या साईडला डायरेक्ट आहे. हे बघा कुत्रे. जी प्रॉपर्टी आहे तिथे सुद्धा आहेत. ॲपलेबी. असं काय पुरं हिमालयाचं. मेघालयामध्ये जर तुम्ही गेलात ना सेम टू सेम असं आहे. पण माझ्या मते हे बॅक वॉटर असेल कारण इथे साईडला सँड आलेली आहे खाली. मी बघितलं तर हा बघा, हा जिथून आला बाहेर तिथे मी राहतोय. तिथेच राहतोय ना का मागे गेला नाही तिथे नाही. हे दुसरं सायकल्स बघा रेंटिंग नाही. तिथे थोड्या ॲडव्हान्स सायकल्स दिसतात आहे. कॅफे. सर्वात चांगलं काय माहिती आहे, तुम्ही गोव्यामध्ये जाता तिकडे कॉम्पिटिशन असतं. कसले कॉम्पिटिशन तर आपले इंडियन्स असतात फॉरेनर. इथे काय विषय तिथे फॉरेनर्स एवढी आहेत ना. इंडियन आतापर्यंत मी 2 जण बघितलेत. हा म्हणजे ते लुक लाईक इंडियन्स होते. मे बी नॅशनॅलिटी दुसरी असू शकते. हां हा सायकली. हा बघा हाच बघितलेला. हा बसला या. इथे राहतोय. आता जरा राईटला म्हणतो पुढे जाऊन बघूया. बरं वाटतंय. सगळेच एक्सरसाइज झाले आज. फक्त ब्रेकला गाडी थांबण्याच्या अगोदर पाय लावावं लागतं. ब्रेक पुरे सडलेत. पण प्लेन रोड आहे तितका उतार नाही आहे. हाय
बनवते काहीतरी. टीनला कापल्यावरती मास्क कसले टाकले. रूम से रूम कॅट टॉक. हा इथे खाली बसवलं बनवायला, फ्लोटिंग हॉटेल टाईप बनवलंय. वेलकम टू सन रिवर होमस्टे. काल रात्री कन्फ्युजन होत होतं की लोकेशन किती फार आहे, काय आहे, काय प्रॉब्लेम आहे मध्ये. पण आता बघितल्यानंतर ठीक आहे. फक्त ट्रान्सपोर्टेशन नाही आहे, म्हणजे कोणतरी येईल तुम्हाला विचारेल टॅक्सी टॅक्सी, बाकीची इथे विचार, तसं नाही आहे. मालवणच्या तारकर्लीमध्ये मिठभाव त्या साईडला, नाही मिठभाव नाही सॉरी तारकर्लीच म्हणतात. तिथे जसं आपण प्लेन रोड आहे ना तशा पद्धतीने हे बघा शाळेतले बिंदास गाड्या. हे नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा बघायला मिळतं. मोस्टली हेल्मेट पाहिजे. हे बघा ही केव आहे ती, हे जे फोटो दाखवले ना हे केव आहे. सकाळपासून असं वातावरण केलं, मी म्हटलं पाऊस येईल पाऊस येईल पाऊस येईल. हे गव्हर्नमेंटचं काहीतरी आहे. सलोन 50,000 150 रुपये घेतात कट कटिंग करायचं. बेस्ट आहे. आज सकाळी तर मी स्वतःच्या हाताने माझा कट मारून घेतला. बघायचं हा कारण ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला वाचवता आल्या पाहिजे, नाहीतर जास्त वेळ फिरू नाही शकणार. कारण एका कंट्रीमध्ये जर 25 दिवस काढायचे आहेत तर मोस्टली जो खर्च टाळता येत नाही तो म्हणजे खाण्याचा. कमी करता येतो, राहण्याचा पण खर्च कमी करता येतो, पण टाळणार नाही खर्च काय तर सोशली ड्रिंक करणं किंवा तुम्ही जर स्मोक करत असाल ते. तर बाय द वे स्मोकिंग भरपूर चिपर आहे इकडे. 35 ब्रेक लागायचं नाही. मी वाट बघत होतो ती टर्न कधी घेते. 35,000ला सिगरेटचं पॅकेट आहे मार्बलोचं गोल लाईट. 35 म्हणजे 125, ज्याची दुबईला किंमत 250 रुपये. हे चर्च. इंग्लिश चांगलं बोलतात. इवन माझा जो होस्ट आहे मी जिथं राहतोय तो सुद्धा इंग्लिश बऱ्यापैकी बोलतो, म्हणजे फ्लुएंट बोलतो, माझ्यापेक्षा चांगलं बोलतो. त्याचा ॲक्सेंट पण चांगला आहे. हाय. आणि फ्रेंडली आहे. त्या मॅड मंकीमध्ये याच्यासाठी डिपॉझिट मागत होते. इथे घेऊन जा बोलला, नंतर पैसे दे. इवन त्यांनी रूमचे पैसेसुद्धा अजून घेतले नाही. आत्तापर्यंतचा पहिला चांगला अनुभव. त्याच्या अगोदरसुद्धा एका ठिकाणी ते नॅत्रंगमध्ये पैसे नाही घेतलेले त्यांनी, पासपोर्ट फक्त घेतलेला. पण इथे पासपोर्ट पण नाही घेतला. कदाचित असं आहे की तुम्ही 1-3 महिना राहिलात तरी बोर नाही होणार. आणि मेन वातावरण चांगलं आहे, थंड. बरं हे फ्लॅग कशासाठी लावून ठेवलं आहे तर आता त्यांचं न्यू इयर येत आहे. त्या बसवाल्याने पण सांगितलं अनोईला जायचं असेल तर लवकर रजिस्ट्रेशन करून ठेव, नाहीतर सीट मिळणार नाही, प्राईस हाय होते. हे साधे साधे घर दिसतात आहे. हाय. डोंगपोंग ना 2 किलोमीटर
जायचं का डॉंगपॉंग नाला? पॉंग ना माउंटन हाऊस. फॅमिली फर्स्ट. इथे शेणाचा वास यायला सुरुवात झाली. शेण आहे किंवा काहीतरी वेगळं आहे, पण शेणासारखंच आहे. शेणच आहे. हे गाव. हा, हे मॉन्युमेंट आहे वाटतं कुठलं तरी. अँकर दिसतोय. पॉंग ना रिवर हाऊस. हे रिवर ही पुन्हा इलेक्ट्रिक. हो वा. फुल नॉर्थ ईस्टचा फील येतोय. पण नॉर्थ ईस्टमध्ये एवढे प्लेन रोड नाही आहेत सायकलिंगला. पेरूची झाडं बघा, केळीची झाडं. माउंटन रिवर. सँड काढलेत. हो, काहीतरी नवीन हॉटेल आहे की काय? गव्हर्नमेंट ऑफिस. माझ्या मते गव्हर्नमेंट ऑफिस आहे. तो बघा तिकडे सुद्धा चर्च दिसतोय का तुम्हाला व्हाईट मध्ये? बरं झालं सायकल घेतली. चालत एवढं दाखवता आले नसतं. काय पकडतोय? खेकडी. शेती करताय इकडे. एक बरं खेकड्याचा मांस काढून देतात. बीट बायोडायव्हर्सिटी डे. थायलंडला कॅब घेतलेली. क्लीन वॉटर, पाण्याची टाकी. पडलो तर जाम लागणार. इथे काहीतरी वेगळं आहे. लोक कॅम्पिंग करून आलेत वाटतं, जागा घेतात. काय बाबा हे बघा, खायला काय बघा. हा सापासारखा दिसणार. ह्याला काहीतरी बोलतात. हायर 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 काहीतरी धरणामध्ये असतं गुळगुळीत प्रकारचं. तोच आहे वाटतं. खायचं का हायर? की इथेच थांब आहे. पुढे रोड खराब दिसतो आणि ही प्राणी आलेत जे सुंगतात आहे. फार्मिंग केले. हॅलो, यू हॅव कॉफी? कॉफी? वन कॉफी. नो शुगर, नो मिल्क. नो ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी, नो शुगर. ब्लॅक कॉफी. ओके, वन. मस्त आहे ना.
खाली जाऊन येऊया, कॉफी बनवते तिथपर्यंत. हा बघ, आपण आला किट हात. मला नाही आवडत एवढं. पाण्यात जाण्याचा मूड येतो. बघा पाणी कसं एकदम क्लीन आहे की नाही.